नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरिबांसाठी सोबतच रेशनधारकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेमध्ये तुम्हाला 10 शेळ्या मिळणार आहे, सोबतच एक बोकड मिळणार आहे। परंतु या योजनेसाठी पात्रता सुद्धा ठरवण्यात आलेली आहे। सोबतच कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, लाभ काय मिळणार आहे आणि अर्ज कसा भरायचा, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु जर तुम्ही अजून आपल्या मराठी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। आता या शेळी पालन योजनेचा लाभ काय मिळणार आहे, तर याच्यामध्ये 10 शेळ्या आणि एक बोकड अशा प्रमाणामध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे। सोबतच जर तुमच्या घरामध्ये 2 लाभार्थी असतील तर दोघांना 20 शेळ्या आणि 2 बोकडे अशा प्रमाणामध्ये पूर्णपणे अनुदान दिले जाणार आहे। जर समजा तुमच्या कुटुंबांमध्ये 2 भाव असतील आणि दोघांचे कुटुंब वेगळे आहे आणि दोघांकडे पण रेशन कार्ड असेल वेगवेगळ्या कुटुंबाचे, तर याच्यामध्ये दोघांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे। परंतु सर्व कुटुंबांमध्ये एकच रेशन कार्ड असेल, सर्वांची नावे एकाच रेशन कार्डवरती असतील तर एकालाच पूर्णपणे याचा लाभ घेता येणार आहे। आता ही शेळी पालन योजना खास कोणासाठी आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर राज्यातील ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, सोबतच केसरी रेशन कार्ड आहे, अशा सर्व रेशनधारकांसाठी, सोबतच शेतकरी बांधवांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या नागरिकांना शेळी पालन पूर्णपणे करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे। म्हणजेच ही योजना शेतकऱ्यांची आहे, रेशनधारकांची आहे आणि आर्थिकदृष्ट्या म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशाच नागरिकांसाठी ही योजना आहे। तर ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे अशा नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही। त्याच्यामुळे फक्त शेतकरी बांधवांसाठी, पिवळे रेशनधारकांसाठी ही योजना आहे। आता शेळी पालन पूर्णपणे योजनेसाठी जी पात्रता आहे ती काय ठरवण्यात आलेली आहे ती बघून घेऊयात। या शेळी पालन योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे। म्हणजे तुम्ही कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असले पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। सोबतच अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे तरच लाभ घेता येईल, अन्यथा तुमचा अर्ज बाद करण्यात येणार आहे। म्हणजे तुमचे वय 18 वर्ष तरी पूर्ण पाहिजे आणि 60 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे तरच लाभ घेता येणार आहे। आता जी तिसरी पात्रता आहे ती बघून घेऊया। तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमचे उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचे उत्पन्न जर 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार नाही। त्याच्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे किंवा तुमचा उत्पन्नाचा दाखला 1 लाख रुपयांपेक्षा कमीचा पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आता जी चौथी पात्रता आहे ती म्हणजे या अगोदर तुम्ही शेळी पालन या योजनेचा लाभ घेतलेला नसावा। म्हणजेच मागच्या वर्षी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांचे फॉर्म पात्र ठरले होते अशा नागरिकांना परत या योजनेचा लाभ देता येणार नाही। त्यांना दुसरा कोणाला तरी अर्ज करायला लागणार आहे। म्हणजेच घरातील जर एकाने अर्ज केलेला असेल, दोघं भाऊ असतील तर दुसऱ्याने आता यावेळेस अर्ज करायचा आहे। तर शेळी पालन योजनेची जी पात्रता आहे त्याच्यामधला 5वा मुद्दा हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यामुळे सर्व मुद्दे अगदी लक्षात ठेवावेत। अर्जदाराच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसावा। म्हणजेच योजना का दिली जाते तर आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक नसणाऱ्यांनी पूर्णपणे त्यांनी सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे यासाठी ही योजना आहे। त्याच्यामुळे अर्जदाराच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसावा। आणि जी 6वी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराकडे 4 चाकी गाडी नसावी, सोबतच मोठं घर नसावं आणि उत्पन्न सुद्धा कमी असलं पाहिजे। म्हणजेच 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असलं पाहिजे। आता शेळी पालन योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे आणि कसा करायचा आहे, तर या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। आता तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जाऊन पूर्णपणे हा अर्ज करायचा आहे। तर हा अर्ज ऑफलाईन पद्धत याची नाही, त्याच्यामुळे तुम्हाला
कुठेही ऑफलाईन फॉर्म भरायचा नाही, तर हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे। जर कोणाला भरायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो, त्या लिंकवरून तुम्हाला जर भरायचा असेल तर तुम्ही नक्की भरा आणि या योजनेचा लाभ सुद्धा घेतलाच पाहिजे। आता याच्यामध्ये जी पात्रता होती ती सुद्धा बघितली, सोबतच अर्ज कुठे करायचा ते सुद्धा बघितलेलं आहे। परंतु भरपूर असे नागरिक आहे की सर्व माहिती असून सुद्धा अर्ज करत नाही, त्याच्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही। तर इथं बघू शकता मागच्या वर्षी 2023 मध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आलेले होते। या अनुदानामध्ये 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा प्रमाणामध्ये रक्कम दिलेली होती। तर यावर्षी पूर्णपणे तुम्हाला थेट शेळ्या मिळणार आहेत। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तर तुम्हाला यावर्षी अनुदान म्हणजे पैसे देणार नाहीत, त्याच्याऐवजी थेट तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड मिळणार आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, याचा लाभ सर्व नागरिक घेऊ शकतात जे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या राहत आहेत। पूर्णपणे त्यांच्याकडे कागदपत्र असली पाहिजे, जसं की जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अशी जी कागदपत्रे आहेत ती सुद्धा असली पाहिजे। परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही अर्ज करा, अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। सोबतच गोटापालन असेल, शेळीपालन असेल, वेगवेगळ्या दुग्ध व्यवसायांसाठी नवनवीन योजना आलेल्या आहेत। आता या शेळीपालन योजनेचा अर्ज करण्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहेत ती सुद्धा बघून घेऊयात। आता याच्यामध्ये पहिले जे कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड। जर तुम्ही अजून आधार कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड काढायचं आहे। आता दुसरं आहे ते म्हणजे रहिवासी दाखला। तो तुमच्या गावातील पोलीस पाटील, सरपंच यांच्या नावाने दिलेला जो दाखला असतो तो रहिवासी दाखला किंवा ग्रामसेवक। तिसरा म्हणजे उत्पन्नाचा दाखला। तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमचा केसरी रेशन कार्ड असेल, पिवळे रेशन कार्ड असेल, ज्यांचे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांचे उत्पन्न 15,000पेक्षा कमी आहे तर त्यांनी हा दाखला घ्यायचा आहे। आणि ज्यांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनी सुद्धा पूर्णपणे उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आहे। आणि चौथं म्हणजे मतदान कार्ड। तर तुमच्याकडे वोटर ID नसेल तर तुम्हाला काढायचं आहे, कारण हे कंपल्सरी कागदपत्र आहेत। आता पाचवं जे आहे ते म्हणजे जातीचा दाखला। आता तुम्ही कोणत्या जरी कास्टचा असाल तर तुम्हाला याचा दाखला लागणार आहे, परंतु तुम्ही ओपन कास्टमधून असाल तर तुम्हाला याचा दाखला लागणार नाही। आता 6वं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, म्हणजे छोट्या आकाराचे तुम्हाला 2 फोटो द्यावे लागणार आहेत। आता 7वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे 7/12 उतारा। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला हा 7/12 द्यावा लागणार आहे, त्याच्यावरून प्रूफ होणार आहे की तुम्ही सुद्धा शेतकरी आहात। त्याच्यानंतरच तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येणार आहे। 8वं म्हणजे आपला आधार नंबर लिंकला पूर्णपणे जो मोबाईल नंबर आहे तो इथं आपल्याला द्यायचा आहे। आता शेळीपालन योजना ज्याच्या म्हणजे जातीचं प्रमाणपत्र कोणी कोणी द्यायचं आहे, जर तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती अशा कास्टमध्ये असाल तर तुम्हाला जातीचा दाखला लागणार आहे। परंतु तुम्ही जर ओपन कास्टमधून असाल तर तुम्हाला हा दाखला लागणार नाही। तर राज्यातील भरपूर नागरिकांनी, भरपूर शेतकरी बांधवांनी, भरपूर रेशनधारकांनी याचा भरपूर दिवसांपासून लाभ घेतलेला नाही। त्याच्यामुळे सर्व रेशनधारकांनी आणि सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यायचा आहे। जर तुम्हाला फॉर्म भरताना किंवा कुठे फॉर्म भरायचा याची काय अडचण येत असेल तर कमेंटद्वारे विचारा। जर माहिती आवडली तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर नक्की करा।